चला मंडळी, वीकेंड आहे आणि मार्गशीर्ष असल्यामुळे नॉनव्हेज वगैरे तर खात नाहीये, तर आपण मस्त असा वेगळा स्नॅक्सचा पदार्थ बनवूया। तर इथे अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी पांढरी उडदाची डाळ 5-6 तास भिजवून घेतली आहे। चाळणीवर पाणी निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची। त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा अख्खे कच्चे धणे मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर एक बोलमध्ये 2 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे, त्यामध्ये डाळीची पेस्ट घालायची, पाव चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 2 चिमूट खाण्याचा सोडा घालून सर्व साहित्य एकजीव करायचं। पाणी वगैरे घालायचं नाही। मिश्रण तयार आहे। चहा चाळायच्या चाळणीला पाणी लावून घ्यायचं, त्यावर थोडं थोडं मिश्रण ठेवायचं, पाण्याचा हात ठेवायचा आणि त्याने मध्ये होल करायचं। इथे तेल गरम केलंय आणि चाळणी उलटी करून यामध्ये हा डाळीचा मेथी वडा सोडायचा। तर चाळणीने सोडू शकतात किंवा भज्यांसारखं तळून घेऊ शकतात। मंद ते मध्यम आचेवर छान तळून घ्यायचे। मस्त खमंग मेथी वडा तयार आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा। आवडला तर लाईक